नमस्कार, माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे। आज आपण साखर घालून लिंबूचे लोणचे बनवणार आहे। त्यासाठी मी इथे 8-10 लिंबू घेतलेले आहेत। ते थंड पाण्याने स्वच्छ धुवून व सुती कापडाने स्वच्छ पुसून घ्यायचे आहेत। एका लिंबूमध्ये 8 फोडी करून घ्यायच्या आहेत। त्यामधील सर्व बिया ह्या काढून घ्यायच्या आहेत। अशा पद्धतीने या ज्या चिरलेल्या फोडी आहेत यामध्ये लहान चमचा हळद घालायची आहे, 1 चमचा मसाला चटणी घालायची आहे, अर्धा चमचा जिरे पावडर घालायची आहे, चवीनुसार मीठ घालायचं आहे। आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे व एका डब्यामध्ये हे सर्व घालायचं आहे। आता यामध्ये एक मोठा बाउल भरून साखर घालायची आहे व हे सुद्धा अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे। झाकण लावून कुकरला 5 ते 6 शिट्ट्या काढून घ्यायचा आहे। तुम्ही पाहू शकताय लिंबाच्या फोडी कशा उकडलेल्या आहेत। गॅसवरती कढई गरम करायची आहे, त्यामध्ये याचा रस जो आहे तो यामध्ये घालायचा आहे व सतत ढवळत राहायचं आहे 2 ते 3 मिनिटांसाठी, जेणेकरून साखरेचा पाक तयार होईल। इथे पाहू शकताय साखरेचा पाक तयार झालेला आहे। गॅस मंद करायचा आहे। यामध्ये ज्या उकडून घेतलेल्या फोडी आपण बाजूला काढलेल्या आहेत त्या यामध्ये घालून 2 ते 3 मिनिटांसाठी परतवून घ्यायचं आहे। आता गॅस बंद करून थंड झाले की एका काचेच्या बरणीमध्ये हे सर्व लोणचे भरून ठेवायचे आहे। 1.5 ते 2 महिने हे लोणचे आरामात टिकते। तर कशी वाटली आजची रेसिपी जरूर कळवा। आपण भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत धन्यवाद।